मूग मिरचू. काय? मूग मिरचू. मूग मिरचू. मूग मिरचू साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. श्रद्धाजी, साहित्य सांगा. हे उकडलेले मूग आहेत. बरं. मिरच्या, लसूण, कोथिंबीर, हळद, जिरे आणि मीठ. चला, मूग मिरचू. पहिला पदार्थ तुम्हाला एका हैदराबादी कपलनी शिकवला होता. हा. हा कोणी शिकवला? हा मी एकदा सासूबाईंनी केला होता तेव्हा पाहिला होता हा पदार्थ. अच्छा. हा. आणि तुम्हाला आवडला. हा. आज सासूबाई म्हणजे 7वे आसमान पे असतील. माझी सून, माझी सून. चला पटकन कृती करूया. काय देऊ? कढई. कढई देऊ. येस. येस. काय लागणार आहे तुम्हाला आधी? हे तापेपर्यंत ना थोडस बरं. तेल टाकायचं आहे. ठीक आहे. तेल थोडस गरम होईपर्यंत आपण याचा ठेचा करून घेऊयात खलबत्त्यामध्ये. किती लागणार आहे तेल? हा, एवढं पुरेसं आहे. पुरे? हा, पुरेसं. तेल गरम होईपर्यंत ठेचा करायचा आहे. येस. खलबत्त्यात? येस. काय घालायचं खलबत्त्यात? मिरच्या किती सगळ्या घेऊ? हा, म्हणजे 7-8. त्याच्यानंतर लसूण याला भरपूर लागणार आहे. जेवढा लसूण जास्त तेवढी याची चव वाढणार आहे. लसणाच्या पाकळ्या. येस. आता काय आणि हे जिरं घाला. आता पुढे आता मीठ आहे ते थोडंसं टाकायचं. टाका की. डायरेक्ट टाकलं तो, जास्त नाही पडलं? नाही, ते नंतर आपण ऍडजस्ट करूयात. ओके ओके, ठीक आहे. आता याला आपण ठेचूयात. ठेचून घे. किती ठेचायचंय मिरच्या? झालं का? इनफ. इकडे तेल तापलेलं आहे. येस. काय करायचंय? आता आपण काय करूया, हा जो ठेचा आहे ना तो आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. कढईमध्ये? येस. बर. काय सुगंध येतोय. अतिशय सुंदर. कसं पुणेरी असल्यामुळे आम्हाला एक विशिष्ट गोष्टच खायची सवय होती की वरण भात, त्याच्यावर साजूक तूप, श्रीखंड, चटणी. पण आता सासरचे लोक उस्मानाबाद साईडचे आहेत, मग त्यांचे पदार्थ हा त्यांचा पदार्थ आहे. उस्मानाबाद म्हणजे आताच धाराशिव. धाराशिव. मराठवाड्यातलेत आमच्या. येस. चांगल्या घरात गेलायत तुम्ही. हे बऱ्यापैकी आता छान आपण परतून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण ना थोडीशी हळद टाकूया, थोडंसं पाणी टाकूया आणि थोडीशी उकळी येऊ देऊया आपण. आणि मग हे मूग टाकू आपण. किती? नाही, आणखी थोडं लागेल. हां, थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग हे टाकायचं. उकळी येते त्याला.